आज बघा आपण इथे ना आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे खमंग असे थालीपीठ केलेत। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज बघा इथे आषाढी एकादशी जवळ येते, तर एकादशी स्पेशल आज आपण इथे उपवासाचे थालीपीठ बघतोय। आपण नेहमी खिचडी साबुदाण्याचे वडे नेहमी बनवत असतो, तर काहीतरी वेगळं थोडंसं म्हणून आज आपण इथे ना उपवासाचे थालीपीठ बनवतोय। अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी बघा रात्रभर भिजवून घेतलेले साबुदाणा घेतलेला आहे। 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलंय, चिरून घेतलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, किसलेलं आलं घातलेलं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे। उपवासाला तुम्ही खात असाल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही। त्यानंतर उकडून घेतलेले साधारण 3 बटाटे किसणीने किसून याच्यामध्ये घालायचे। आता हे सगळे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया। आता अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मी सगळे जिन्नस मिक्स करून घेतले आणि त्यानंतर साधारण 3 मोठे चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस असे हाताने छान मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत, मळून घ्यायचेत। आता बघा इथे आपलं हे जे आपल्याला थालीपीठ करायचं आहे त्याचे पीठ भिजवून तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने एक मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद असेल कोणता तर त्याला स्वच्छ धुवून तुम्ही थोडंसं तेलाचा हात लावून घ्या। नाहीतर जर अशी तेलाची एखादी पिशवी असेल तर ती पिशवी घेतली तर यावर छान थापता येतात हे थालीपीठ। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकाराचे हवेत, आता इथे बघा मी मीडियम आकाराचे थालीपीठ थापून घेतलेले आहेत। छान थापून घ्यायचे, पातळ असे थालीपीठ थापून घ्यायचे आणि त्यानंतर मध्ये असा एक होल करून घ्यायचा। आता तवा गरम करायला ठेवला होता, तव्याला छान तेल लावून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तूप लावून घेतलं तरी चालेल। अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ याच्यावर तव्यावर घालून घ्यायचं आहे। अगदी इझिली हे तव्यावर निघतं आणि छान एका बाजूनी खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आणि उलटून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता थालीपीठ उलटण्यापूर्वी आपल्याला सगळ्या बाजूनी तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून ते इझिली उलटलं जाईल। अशा पद्धतीने एका बाजूनी भाजून झाल्यानंतर आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान उलटून दुसऱ्या बाजूनीही खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ आपलं भाजून होत आहे तोवर मी तुम्हाला इथे दुसरं थालीपीठ दाखवते। इथे बघा मीडियम आकाराचा एक गोळा घेऊन अशा पद्धतीने तेलाचा हात घ्यायचा, जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही आणि या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे। अगदी इझिली थापलं जातं, अजिबात मोडत नाहीत आणि अगदी झटपट तयार होतात, चवीलाही अप्रतिम लागतात। आता ही जी आपण प्रोसेस केली ती सेम साबुदाणा आपण वडा जसा बनवतो तसंच बनतं, पण टेस्टला ही पूर्णपणे वेगळी लागतात। अगदी छान लागतात, मऊसूद असे हे थालीपीठ तयार होतात। तुम्हाला जर हे कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवून याला छान कडक असं भाजून घ्या, तर हे छान कुरकुरीत तयार होतात। आता बघा छान दोन्ही बाजूंनी खरपूस असं आपलं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दोन्ही बाजूंनी छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि इथे आपलं थालीपीठ भाजून तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही या एकादशीला या पद्धतीने नक्की ही साबुदाण्याची अगदी इन्स्टंट तयार होणारी थालीपीठ नक्की करून बघा। आता बघा आपलं दुसरं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे। तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ तव्यावर घालून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी छान खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आणि ही थालीपीठ एकदम खाण्यासाठी तयार होतात। तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाची जी चटणी असते शेंगदाण्याची त्याच्याबरोबर अगदी आरामात एन्जॉय करू शकता। चवीला अप्रतिम लागतात आणि करायलाही तितके सोपे आहेत। चला तर मग इथे आपले मस्त असे उपवासाचे खमंग थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत। आता बघा एका बाजूनी छान भाजून झाल्यानंतर तेल सोडून घ्यायचं, सगळ्या बाजूनी तेल सोडून झाल्यानंतर मध्ये सुद्धा तेल सोडायचं आणि उलटून दुसऱ्या बाजूनीही हे थालीपीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आणि
आपल्याला ही थालीपीठ खाण्यासाठी तयार होतात. तर बघा, दर उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी करतो, साबुदाण्याचे वडे करतो. तर काहीतरी वेगळं केलं की सगळ्यांना खायलाही मजा वाटते आणि मस्त असे हे थालीपीठ चवीलाही एक नंबर लागतात. तर याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे थालीपीठ करून घेतले. तुम्हालाही खमंग अशा खुसखुशीत आणि मस्त टेस्टी थालीपीठची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या उपवासाच्या थालीपीठ रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.